आज शांतिवन बुद्धविहार पाथरी चिचाळ या ठिकाणी सम्राट अशोक यांची 2328वी जयंती आपण मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी करत आहोत। ज्या सम्राट अशोकाने अखंड भारतावर एकसूत्री धम्मशासन निर्माण करून तुकड्या तुकड्यात विभागलेल्या भूभागाला एकत्रित करून अखंड भारत निर्माण करण्याचे काम ज्या सम्राट अशोकाने केलं, त्या सम्राट अशोकाची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत। ज्या सम्राट अशोकाने 84,000 बुद्ध स्तूप निर्माण केले, 23 विश्वविद्यालयाची स्थापना केली। इतकेच नव्हे तर ह्या भारताचा सातबारा ज्या सम्राट अशोकाच्या नावाने दिला आहे, की ज्या सम्राट अशोकाने आपल्या शासन काळात सर्वांना एक सूत्रात बांधण्याचं काम केलं। ज्या सम्राट अशोकाच्या काळात सोन्याचा धूर निघत होता, ज्या सम्राट अशोकांनी धर्माच्या प्रसाराकरता आपली मुलगी आणि मुलाला विदेशात पाठवलं, अशा या महान प्रियदर्शी सम्राट अशोकाची जयंती आपण, की ज्या सम्राट अशोकांनी बुद्ध धर्माच्या प्रसाराकरिता डोंगर पहाडा लेण्याबरोबर आणि त्या माध्यमातून आपल्या धर्माचा प्रसार आज जिवंत आहे, अशा या सम्राट अशोकाला आजच्या त्यांच्या चैत्र शुक्ल या दिवशी त्यांना आज आम्ही विनम्र अभिवादन करीत आहोत। धन्यवाद। शांतिवन बुद्धविहार पाथरी चिचाळ येथे प्रियदर्शी सम्राट अशोक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार आणि धम्म जिवंत ठेवण्याकरिता सम्राट अशोक यांचे योगदान असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी केले। शांतिवन बुद्धविहार पाथरी चिचाळ येथे दिनांक 16 एप्रिल 2024 रोज मंगळवारला सकाळी 11:30 वाजता प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या 2328व्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करताना ते बोलत होते। प्रियदर्शी सम्राट अशोक यांनी अखंडित भारतावर एकछत्री धम्मशासन निर्माण करण्याकरिता विखुरलेल्या भूभागाला एकत्रित करून अखंड भारत राष्ट्राची निर्मिती केली। 84,000 बुद्ध स्तूपाची निर्मिती करून दऱ्याखोऱ्यात बौद्ध लेण्या तयार करून बौद्ध धम्माची खरी ओळख निर्माण केली। धम्माच्या प्रचार आणि प्रसाराकरिता स्वतःच्या मुलामुलींना विदेशात पाठविले। सम्राट अशोकांनी 23 विश्वविद्यालयांची निर्मिती केली, त्याकडे जमिनीतून धूर निघायचा। या देशाचा सातबारा सम्राट अशोकाच्या नावाने आहे। अनेक लोकोपयोगी कार्य सम्राट अशोकाने त्यावेळी केले आहे, असेही संजीव भांबोरे यांनी सांगितले। यावेळी बुद्धपाल श्रामनेर, आशिष मेश्राम, अंबादास मेश्राम आणि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते।